Hello everyone. Today is 4th July and we will be discussing some of the important news from the Indian Express from the UPSC's perspective. This news, new kind of disaster aid, pay people cash before disaster strikes, appeared in today's newspaper on world page. We can use this example in your GS3 disaster management topic. You must be aware of the three key terms related to disaster. One is hazard, second is vulnerability, and third is disaster. See, hazard is a situation which is of natural occurrence like earthquake, like tsunami. This hazard turns into disaster when there is loss of lives and loss of property. And what causes hazard to convert or transfer into disaster is vulnerability. This can be your socio-economic condition, this can be poor infrastructure or anything else. So, who is most affected when hazard comes or who is most affected by disaster is poor people due to their socio-economic condition. Their infrastructure, their standard of living affect them most. पूर आला, कोणती तरी सुनामी आली, भूकंप आला तर सगळ्यात जास्त फटका, किंवा कोविडचं एक्झाम्पल घ्या, कोविडमध्ये कुणाला सगळ्यात जास्त फटका बसला तर पुअर पीपलला सगळ्यात जास्त फटका बसला. आपण काय करतो, डिझास्टर आल्यानंतर रिलीफ मेजर सुरू करतो, बट ह्या वल्नरेबिलिटीमुळे त्यांना सगळ्यात जास्त फटका बसलेला असतो. सो देअर शुड बी सम मेजर्स दॅट विल रिड्यूस दिस वल्नरेबिलिटी. आता वल्नरेबिलिटी रिड्यूस करायला काय काय करावं लागेल, त्यांचे सोशो इकॉनॉमिक कंडिशन इम्प्रूव्ह करावे लागेल, लॉंग टर्म मेजर्स लागतील. बट this is one of the example which will substantially reduce their vulnerability in short term and will mitigate impact of disaster on their lives. म्हणजे काय केलं जातंय, डिझास्टर झाल्यानंतर जी एड दिली जाते तर ती लोकांना आधीच कॅश मध्ये कधी दिली जाते, डिझास्टरच्या आधीच, आणि त्याच्यामुळे ते बेटर प्रिपेअर्ड राहतात, डिझास्टरचा त्यांच्यावरती इम्पॅक्ट कमी होतो. सो दिस इज काइंड ऑफ अँटिसिपेटरी एड, काहीतरी होणार आहे असं अँटिसिपेशन करून दिलेली एड. सो यू कॅन कोड दिस एक्झाम्पल or code this measure in your GS answer, which will be one of the value differentiating point. After second news, after hitting fresh high in June, India's Russian oil import may decline in July. You must be aware that in recent months after Russia-Ukraine war, major countries, Western countries, have reduced their trade with the Russia. पण आपण काय केलं होतं, वी शोड दॅट इन स्पाइट ऑफ दी वेस्टर्न प्रेशर, वेस्टर्न कंट्रीज आपल्याला सांगत होत्या की रशियावरच्या टाईज तुम्ही कमी करा, स्टील वी शोड ऑटोनॉमी जी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये लागते किंवा सॉव्हर्निटी, याचं आपण दर्शन घडवलं. अँड वी कंटिन्यूड विथ दी इम्पोर्ट और ट्रेड विथ रशिया. आणि रशियन ऑइलचा आपल्याला फायदा झाला कारण ते चिपर अवेलेबल होतं. पण सध्याच्या केसमध्ये काय झालेलं आहे की रशियाने काय केलेलं आहे, प्रोडक्शन कट केलेलं आहे, बेसिकली कमी करायला सुरुवात केली आहे प्रोडक्शन ऑइलचं, आणि हायर डिमांड पूल फ्रॉम रशियन रिफायनरीला पण जास्त लागतं येतील. सो त्या कंटेक्स्टमध्ये आता काय झालेलं आहे, जो वाढत चालला होता रशियाकडचा इम्पोर्ट ऑइलचा, तो आता ह्या महिन्यामध्ये कमी होईल असं दिसतंय. सो तर कंटेक्स्ट एवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण इंडियाने ही जी दाखवलेली ऑटोनॉमी होती फॉरेन रिलेशनशिप मधली, दॅट वॉज व्हेरी मच अप्रिशिएटेड. आपले नॅशनल इंटरेस्ट बेसिकली बघितले पाहिजेत. कालच्याच एडिटोरियल मध्ये आपण म्हटलं होतं, देर आर नो इटर्नल अलाइज, नो इटर्नल एनिमीज, यू हॅव ओनली इटर्नल थिंग, दॅट इज युअर नॅशनल इंटरेस्ट. सी दिस इम्पोर्ट इन जून, we imported most of our oil from Russia, then Iraq, Saudi Arabia. This figure will change now, so don't need to remember, just have context in mind. This was happening. Then third news, this
third news, annoying pop-ups you cannot get rid of. Why government is going after dark pattern? In this news item, we come across one of the important term, dark pattern. ही एक नवीन टर्म आपल्याला समजते, which is relevant for your security topic, cyber security, awareness in field of computers. सो GS3 मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. सो काय होतं बेसिकली बघा, तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, एखाद्या वेबसाईटला वगैरे तुम्ही व्हिजिट केली, कमर्शियल ज्या वेबसाईट असतात तसे पॉपअप सारखे येत असतात आणि अननोईंगली आपण त्यांच्या बऱ्याच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो की हा मला तुम्ही नोटिफिकेशन पाठवू शकता. बऱ्याच त्यांचे जे परमिशन्स आहेत ते अननोईंगली विदाऊट आवर प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट आपण ग्रँट करत असतो. किंवा बऱ्याच वेबसाईट अशा असतात की ऍड जे कट करण्यासाठी एक्स मार्क असतो की मला ही ऍड बघायची नाहीये, तो पण इतका छोटा असतो, न दिसणारा असतो आणि इतका छोटा असतो की तो प्रेस करतानाच आपण काय करू शकतो, दुसऱ्याच कुठल्या तरी पेजवरती अननोईंगली जातो. सो ऑल दिस इज नोन एज डार्क पॅटर्न्स. इन सायबर लँग्वेज और इन इंटरनेट लँग्वेज त्याला डार्क पॅटर्न म्हणतात. डार्क पॅटर्न आर नोन एज डिसिप्टिव्ह. तुमचं काहीतरी डिसिप्शन केलं जातंय. डिसिप्टिव्ह पॅटर्न्स, टर्म यूज टू डिस्क्राइब द वेज इन विच वेबसाईट और ऍप्स मेक देअर युजर्स डू थिंग्स युजर डू नॉट इंटेंडेड टू डू. माझं इंटेन्शनच नव्हतं बेसिकली ते सगळं करण्याचं, पण तरी सुद्धा त्या वेबसाईटनी असा पॅटर्न यूज केलाय की मला ते करावं लागते. दिस डार्क पॅटर्न कॅन बी ऑफ मल्टिपल टाइम्स. फॉल्स अर्जन्सी, बास्केट स्निकिंग और सबस्क्रिप्शन ट्रॅप्स. सबस्क्रिप्शन ट्रॅप्स म्हणजे काय, तर सबस्क्राईब करणं सोपं असतं पण अनसबस्क्राईब करणं खूप अवघड असतं. फॉल्स अर्जन्सी, एक सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करतात, कन्झ्युमरवरती प्रेशर क्रिएट करतात की तुम्ही पटकन परचेस केला पाहिजे. देन बास्केट स्निकिंग, तुम्ही एखादा 2-3 गोष्टी ऍड केल्या, आपोआप दुसरी कोणती तरी गोष्ट ऍड केली जाते की जी तुम्ही बायच करायची नव्हती, परचेसच करायची नव्हती आणि आपल्याला असं वाटतं की आपण चुकून ती केली, पण बेसिकली चुका कोणाच्या असतात, ह्या डार्क पॅटर्नमुळे त्या चुका आपल्याकडून करून घेतल्या जातात. डिस्गाइज ऍड्स, असं वाटतं की हे ऍड्स आहेत बेसिकली, सॉरी हे कंटेंट आहे, काहीतरी फॅक्ट आहे असं दाखवलं जातं, बट देज आर युजली ऍड्स, पेड ऍड असतात. सो हे टाइप्स पण लक्षात घेतले पाहिजेत. अशा ह्या टाइप्स वरती पण क्वेश्चन यूपीएससी विचारू शकते. युनायटेड स्टेट्स अँड युनायटेड किंगडम हॅव सम रेग्युलेशन्स और लेजिस्लेशन रिलेटेड टू दिस डार्क पॅटर्न. त्या कंटेक्समध्ये आता इंडियन गव्हर्नमेंट पण काय करते, या डार्क पॅटर्न रिलेटेड थोडेसे आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. तो प्रिलिमच्या कंटेक्स्टमध्ये आणि मेन्सच्या कंटेक्स्टमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला ही टर्म कामाला येऊ शकते. इन प्रिलिम दे कॅन डायरेक्टली आस्क व्हॉट डू यू मीन बाय डार्क पॅटर्न्स. ओके, देन दिस न्यूज रिलेटेड टू डीप सी मायनिंग. इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी इज प्रिपेअरिंग टू रिझ्यूम निगोशिएशन्स टू ओपन सीबेड फॉर मायनिंग. याच्यावरती यूपीएससीने आधीच प्रश्न प्रिलिम मध्ये विचारून झालेला आहे की बेसिकली who gives permissions or who gives license for deep sea mining, that is international seabed authority. UPSC ने एक वेगळाच ऑप्शन दिला होता, बट करेक्ट ऑप्शन वॉज इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी. सो व्हॉट इज डीप सी मायनिंग, त्याच्या नावामध्येच आहे बेसिकली. डीप सी मायनिंग इन्व्हॉल्व्स रिमूव्हिंग मिनरल डिपॉझिट्स अँड मेटल्स फ्रॉम ओशन्स सीबेड. 3 टाइप्स ऑफ सच मायनिंग्स आर टेकिंग डिपॉझिट्स रिच पॉलीमेटॅलिक नोडल्स. हे पॉलीमेटॅलिक नोडल्स पण खूप न्यूज मध्ये असतात परत. देन मायनिंग मॅसिव्ह सी फ्लोर सल्फाइड डिपॉझिट्स, स्ट्रिपिंग कोबाल्ट क्रस्ट फ्रॉम द रॉक. सो एक तर ते पॉलीमेटॅलिक नोडल्सच्या कंटेक्स्टमध्ये तुम्ही मायनिंग करू शकता, सल्फाइड डिपॉझिट्सच्या कंटेक्स्टमध्ये करू शकता किंवा कोबाल्ट क्रस्ट. का महत्वाचे आहे ते हे सगळं डीप सी मायनिंग? बिकॉज वी गेट रेअर अर्थ मेटल्स, निकेल्स, कोबाल्ट, जे सध्याच्या इंडस्ट्रीसाठी महत्वाचे आहेत. तुम्हाला रिन्युएबल एनर्जी बनवायची असेल, तुम्हाला इलेक्ट्रिक कार्स बनवायचे असतील, तर त्या सगळ्यासाठी ह्या गोष्टी लागतात. दॅट्स वाय डीप सी मायनिंग इज इम्पॉर्टंट. बट प्रॉब्लेम इज विथ दॅट इज अपरंट कन्सर्न विथ दी इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम त्याच्यामुळे इमर्ज होऊ शकतात. नॉईज, व्हायब्रेशन अँड लाईट पोल्युशन त्याच्यामुळे होऊ शकतं, विच विल बी हार्मफुल टू दॅट इकोसिस्टम. लाईट पोल्युशन, व्हायब्रेशन, नॉईज. देन सिडेमेंट प्लम्स कॅन हॅपन. तर सिडेमेंट प्लम्स नावाची एक टर्म बेसिकली त्यांनी सांगितलेली आहे. तर काय होतं, तुम्ही मायनिंग केलं, व्हॅल्युएबल मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केले, पण काय करताय, ते सिडेमेंट्स जे उरलेले असतील, जे अनावश्यक असतील, ते आपण काय करणार, पंप करणार. कुठे? सी मध्ये.
सो त्याला सेडिमेंट प्लम्स बेसिकली म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे परत काय होणार, पोल्युशन सीचं वाढणार. तुम्हाला जे व्हॅल्युएबल वाटतं ते तुम्ही घेतलं आणि बाकीचं सगळं सी मध्ये पंप करून टाकलं. दिस कॅन हार्म मरीन लाईफ इन सेव्हरल वेज. सो हा एक आर्टिकल याच्या आजच्या न्यूजपेपरमधून महत्वाचा होता. देन SCO मीट, व्हॉट्स ऑन द टेबल. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी मीटिंग होणार आहे त्याच्या कंटेक्स्टमध्ये हे आर्टिकल आहे. आता रनिंग याच्यामध्ये बरेच SCO रिलेटेड आर्टिकल येतील बिकॉज ऑफ दिस मीट. सो मोर सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन वी कॅन गॅदर फ्रॉम दोज आर्टिकल्स. ह्या आर्टिकलमध्ये फार असं काही सबस्टॅन्शियल नाही आहे, ज्यांना बेसिकली SCO काय आयडिया आहे ही माहीत असेल. सो बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अबाउट SCO, वाय इट इमर्ज, व्हॉट आर इट्स प्रेझेंट मेंबर्स, हे लक्षात ठेवलं पाहिजे. जसं की इंडिया आणि पाकिस्ताननी हे ग्रुपिंग लास्टली जॉईन केलं होतं 2017 मध्ये. आणि मग इंडियाचे बेसिकली पर्पज काय, इंटरेस्ट काय आहे, कारण आपल्या GS2च्या इंटरनॅशनल रिलेशनच्या सिलेबसमध्ये बघा एक कीवर्ड सारखा येतो, इंडियाज इंटरेस्ट. काही जे तुम्ही करताय GS2 साठी इंटरनॅशनल रिलेशनच्या कंटेक्स्ट मध्ये, ते इंडियाज इंटरेस्ट काय आहे ते बघितलं पाहिजे. तर काय इंटरेस्ट आहे बेसिकली, वी वॉन्ट टू हॅव रिलेशनशिप विथ दी और स्ट्रेंथन आवर रिलेशनशिप विथ दी सेंट्रल आशियन कंट्रीज. वी हॅव इंडिपेंडेंट पॉलिसी रिगार्डिंग दिस कंट्रीज ऑल्सो. बट हे सेंट्रल आशियन कंट्रीज सोबत आपलं आधीपासून कल्चरल रिलेशन पण होते, ते आपल्याला स्ट्रेंथन करायचे, कल्चरल इकॉनॉमिक रिलेशन्स या कंटेक्स्टमध्ये. अँड सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ दिस इज टेररिझम. टेररिझम प्रिव्हेन्शनसाठी पण हा ग्रुप वापरायचा आहे, कारण जे रिजनल टेररिझम आहे त्या रिजनल टेररिझमला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड एक मेकॅनिझम इनबिल्ट आहे SCO मध्ये. इट्स रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर. रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर हे SCOचं जे मेकॅनिझम आहे दॅट वर्क्स फॉर टेररिझम, अँटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी ते काम करतं बेसिकली. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. तर कशाच्या रिलेटेड आहे, SCO रिलेटेड आहे. US नी जे हे घेतलेली आहे, विड्रॉ केलेलं आहे फ्रॉम दी अफगाणिस्तान, अँड बिकॉज ऑफ दॅट विड्रॉवल व्हॅक्युम क्रिएट झाला आहे अफगाणिस्तानमध्ये. आणि त्या व्हॅक्युमचा फायदा कोण घेत आहे, टेररिस्ट ग्रुप घेत आहेत. तो पाकिस्तानमधले टेररिस्ट पण त्याचा फायदा घेऊ शकतात त्या व्हॅक्युमचा आणि इंडियाला टार्गेट करू शकतात. त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, टेररिस्ट ग्रुप्सला कंट्रोल करण्यासाठी, त्यांचा प्रॉब्लेम मिटिगेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला SCO ग्रुपिंग महत्वाचं आहे. सो मोर आर्टिकल विल कम रिगार्डिंग SCO. इथे काही बेसिक प्लेसेस दिल्यात रिलेटेड टू युक्रेन, दॅट ऑल्सो कॅन बी आस्क्ड इन UPSC प्रिलिम. कुठल्या प्लेसेस आहेत, डोन्स्टेक, खेरसून. सो त्या एक बेसिकली प्लेसेस बघ, फक्त जस्ट गो थ्रू केल्या पाहिजे, जेणेकरून प्रश्न आलाच तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज इज आर्टिकल इज रिलेटेड टू एक्सटेंडिंग आयुष्यमान भारत. A plan to eradicate sickle cell disease may help secure future for tribal communities. So you must be aware, if you are going through newspaper, that Prime Minister of India have launched from Madhya Pradesh sickle cell anemia elimination mission. सिकल सेल ॲनिमिया एलिमिनेशन मिशन. आता सिकल सेल हा डिसीज बेसिकली काय आहे आणि तो इंडियातल्या कोणत्या पॉप्युलेशनला अफेक्ट करतो, दॅट इज गिवन इन व्हेरी डिटेल इन दिस आर्टिकल. सो दिस आर्टिकल बिकम्स इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम ॲज वेल ॲज मेन्स. मेन्सच्या कंटेक्स्टमध्ये, ट्रायबल वेलफेअरच्या कंटेक्स्टमध्ये, हेल्थच्या कंटेक्स्टमध्ये हा आर्टिकल महत्वाचा आहे. प्रिलिममध्ये सुद्धा सिकल सेल ॲनिमिया डिसीजवरती क्वेश्चन येऊ शकतो. सो आपण त्यातली काय इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे ती बघूया. Sickle cell is a serious health challenge in India's tribal population. So which population is most vulnerable to sickle cell? Tribal population. Then sickle cell is a genetic disorder. Basically काय होतं, जे आपले रेड ब्लड सेल्स आहेत RBCs, त्याचा शेप याच्यामध्ये चेंज होतो आणि तो असा क्रिसेंट शेप होतो, जो सिकल कोयत्यासारखा असा शेप होऊन जातो. त्याच्यामुळेच याला नाव काय पडलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया. जेनेटिक डिसऑर्डर हे लक्षात ठेवलं पाहिजे. मोस्ट वल्नरेबल पॉप्युलेशन इज मोस्ट वल्नरेबल पॉप्युलेशन इज ट्रायबल पॉप्युलेशन. सिकल सेल ॲनिमिया एलिमिनेशन मिशन 2024 इज बेसिकली गव्हर्नमेंट अप्रूव्ड रिसेंटली डिक्लेअर्ड प्रोग्राम.
सो सिकल सेल कॅन हॅपन इन टू फॉर्म्स, दोन फॉर्ममध्ये सिकल सेल दिसून येऊ शकतो. वन इज सिकल सेल ट्रेट. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तो कॅरियर असतो बेसिकली इंडिव्हिज्युअल्समध्ये, तो डिसीज सिम्पटम्स जो होणार असतो त्या सिम्पटम्सचे काही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात, बेसिकली ट्रेट असतं, पण त्या डिसीज कॉज जे सिम्पटम्स बेसिकली दिसायला पाहिजे ते दिसत नाही. सेकंड केसमध्ये सिम्पटम्स दिसू शकतात. सो दोन केस असतात, एक फक्त ट्रेट पजूच करताय बट नॉट शोईंग एनी सिम्पटम, सेकंड डायरेक्टली सिम्पटम्स दिसत आहेत. सो मोर सिव्हिअर केस, अशा दोन केसेस सिकल सेलच्या दिसू शकतात. पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल फेसेस न्यूमरस हेल्थ प्रॉब्लेम्स इन्क्लुडिंग पर्सिस्टंट पेन, फेटिक अँड अॅनिमिया. सो बेसिकली जे एक सिकल सेल झाला तर त्याच्या बरोबर दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज पण व्हायला सुरुवात होते. सो याच्यावर उपाय काय आहे की दोन, एक तर प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. जर तुम्ही जेनेटिक स्क्रीनिंग केलं, जेनेटिक काउन्सिलिंग केलं आणि ज्या दोन पॅरेंट्सला आधी सिकल सेल आहे त्यांनी लग्न न करणं असा निर्णय घेऊ शकतात किंवा चाइल्ड न असण्याचा निर्णय घेऊ शकतात. कारण टू इंडिव्हिज्युअल्स विथ सिकल सेल ट्रेट कॅन हॅव हाय प्रोबॅबिलिटी दॅट देअर चाइल्ड विल बी हॅव्हिंग सिकल सेल. दोन पॅरेंट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये सिकल सेलचे ट्रेट आहेत, तर त्यांच्या चिल्ड्रनमध्ये पण ते दिसून येऊ शकतं. सो प्रिव्हेन्शन इज वन ऑफ द वे जे गव्हर्नमेंट सध्या फोकस करते. देन सेकंड गव्हर्नमेंटचा फोकस याच्यावरती आहे की जे इंडिव्हिज्युअल्स अफेक्टेड आहेत त्यांच्या डिसीजचं मॅनेजमेंट करणं. सो आतापर्यंत हा डिसीज फार गव्हर्नमेंटच्या टार्गेटवर नव्हता, पण आता गव्हर्नमेंट बेसिकली ट्रायबल पॉप्युलेशनच्या कंटेक्स्टमध्ये काय करत आहे त्याच्यावरती फोकस करत आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज इज फर्स्ट इंडिजिनियस वॅक्सिन फॉर सर्वायवल कॅन्सर इज इन प्रायव्हेट मार्केट. सो इंडिजिनियस वॅक्सिन आपल्या इंडियामध्ये डेव्हलप झालेली आहे, विच इज डेव्हलप्ड बाय सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर ह्या कंटेक्स्टमध्ये अशा न्यूज परत एकदा हेल्थ रिलेटेड UPSC प्रिलिममध्ये खूप प्रश्न विचारले लागले. सर्वायवल कॅन्सर म्हणजे काय, कोण वल्नरेबल असतं मेजरली, सो रिप्रोडक्टिव्ह एज मधल्या वुमेन बेसिकली त्याला वल्नरेबल असतात. सेकंड मोस्ट प्रिव्हेलंट कॉमन कॅन्सर इन इंडिया, दिस इज सेकंड मोस्ट प्रिव्हेलंट कॉमन कॅन्सर इन इंडिया. कंट्री अकाउंट्स फॉर नियरली 1/5 ऑफ द ग्लोबल बर्डन ऑफ सर्वायकल कॅन्सर. जगामध्ये जर 100 पेशंट असतील सर्वायकल कॅन्सरचे, त्यातले 20 पेशंट इंडियामध्ये असतात. इट किल्स 1 वुमेन एव्हरी 8 मिनिट्स इन द कंट्री. सो ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते सिरियसनेस बेसिकली त्या वॅक्सिनची गरज काय होती हे लक्षात येतं. वॅक्सिनेशन ऑफ ॲडोलसंट गर्ल्स अँड सर्वायकल कॅन्सर, स्क्रीनिंग ऑफ अडल्ट वुमन या गोष्टींवरती भर असणार आहे. सर्वॅक, तो बेसिक वॅक्सिनचं नाव काय, सर्वॅक इज अ फर्स्ट होम ग्रोन इंडियन ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन. Okay, smoothing the path of science. Again, you must be aware National Research Foundation is set up by government. Government ने approval दिलेला आहे, फायनल नोड दिलेले आहे टू सेटअप नॅशनल रिसर्च फाउंडेशन. तर याच्या रिलेटेड अगेन थोड्याशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि त्यांनी अनालिसिस केले बेसिकली की जर हे मॉडेल किंवा हे सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. सो फर्स्ट काही गोष्टी आपल्याला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या न्यूजमध्ये मिळतात. आजच्या आर्टिकल बऱ्यापैकी फॅक्च्युअल्स आहेत, काल काही अनालिटिकल न्यूज होत्या किंवा आर्टिकल्स होते. सो दिस नॅशनल रिसर्च फाउंडेशन विल रिप्लेस सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड. इट विल रिप्लेस सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड क्रिएटेड बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट इन 2008. सो आता सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड काय असणार आहे, रिपील केलं जाणार, ते काय आता राहणार नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट NRFचं कोण असेल, अगेन प्रिलिम रिलेटेड इम्पॉर्टंट बिट, इट विल बी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो कशाला रिप्लेस करणार आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कशाचं आहे. ओके, सो याचं जे गव्हर्नन्स स्ट्रक्चर असेल म्हणजे ह्याचा चेअर कोण असणार किंवा याचे बॉडी कशी असणार, हे गव्हर्नन्स स्ट्रक्चर कोण फॉर्म्युलेट करणार आहे, एक गव्हर्निंग बॉडी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करणार आहे. त्या गव्हर्निंग बॉडीने ठरवायचं आहे की याचं फॉर्म्युलेशन, स्ट्रक्चरचं फॉर्म्युलेशन कसं असावं. त्या गव्हर्निंग बॉडीचे प्रेसिडेंट, चेअर कोण असणार आहेत, प्राईम मिनिस्टर, आणि नंतर त्याच्यामध्ये युनियन मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असणार आहेत, ऑफ एज्युकेशन ॲज व्हाईस प्रेसिडेंट, आणि इमिनंट सायंटिफिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ व्हेरियस डिसिप्लिन्स ॲज अ मेंबर्स.
सो बेसिकली ही बॉडी एवढी काही इम्पॉर्टंट नाही, कारण याच्यातून ते काय करणार, गव्हर्नन्स स्ट्रक्चर ठरवणार, पण कोण आहे जस्ट माहीत असायला पाहिजे. देन व्हॉट NRF विल हेल्प, नॅशनल रिसर्च फाउंडेशन कशासाठी हेल्प करेल, फॉर कोलॅबरेशन अमॉंग अकॅडमिक्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन्स अँड इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट. सी मोस्ट इंडियाच्या मध्ये प्रॉब्लेम काय आहे की हे कोलॅबरेशन बेसिकली नाही आहे, अकॅडमिक्स टू रिसर्च इन्स्टिट्यूशन्स अँड कोलॅबरेशन बिटवीन इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट, हे कोलॅबरेशन झालं तरच त्या रिसर्च इकोसिस्टमचा फायदा होईल. Why NRF was necessary? Because current laws, current rules made it very difficult for such kind of collaboration. Such collaboration करायला खूप परमिशन्स, कॉम्प्लेक्सिटी होती, ती कॉम्प्लेक्सिटी दूर होईल आणि फॅसिलिटेशन होईल फॉर दिस कोलॅबरेशन. मेजर प्रॉब्लेम इंडियाच्या रिसर्च फंडिंगच्या कंटेक्स्टमध्ये आणखी एक आर्टिकलमध्ये सांगितलंय, दॅट इज मोस्ट ऑफ द इमिनेंट इन्स्टिट्यूशन्स लाईक IITs, IISCs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, यांना फंडिंग गव्हर्नमेंटचं मेजरली जातं. म्हणजे ह्या इन्स्टिट्यूट कमी आहेत, पण मेजर फंडिंग कोणाकडे जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं, या इन्स्टिट्यूटकडे. तर छोट्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, गावाकडच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, रुरल बेस्ड असलेले इन्स्टिट्यूशन, तर त्यांना फंडिंग जात नाही, तर दॅट इज प्रॉब्लेम. जेव्हा ही गव्हर्नमेंटनी हे केली होती, लॉन्च केली होती NRF, बेसिकली ग्रांट केलं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं वी विल फोकस ऑन रुरल एरियाज, रुरल एरियावर फोकस असेल. कशामुळे, कारण आत्ताचं जे फंडिंग आहे त्याचं स्क्यूड नेचर आहे. NRFचं बजेट असेल 50,000 crore. दिस इज इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम्स, फॉर पिरियड ऑफ 2023 to 2028, आणि यातलं 70% ऑफ द बजेट विल बी ऑब्टेन्ड फ्रॉम द प्रायव्हेट सेक्टर. यातलं 70% बजेट कोणाकडून येणार आहे, प्रायव्हेट सेक्टरकडून येणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रिलिम रिलेटेड बिट. प्रायव्हेट सेक्टर सच एज रिसर्च इन्व्हेस्टमेंट्स, रिमेनिंग अमाउंट विल कम फ्रॉम गव्हर्नमेंट. 30% बाकीची गव्हर्नमेंटकडून येईल. नाउ द मेन फोकस ऑफ द आर्टिकल, काय करावं लागेल किंवा काय सुधारणा कराव्या लागतील जेणेकरून हे NRF सक्सेसफुल ठरेल. ही इज सेइंग दॅट वन मस्ट इन्श्योर ट्रान्सपरन्सी. गुड गव्हर्नन्स वन ऑफ द इंडिकेटर ट्रान्सपरन्सी. Transparency in what? Modalities of seeding, nurturing and promoting research by providing funds to less endowed institutions and also monitoring outcomes should be transparent. So कुणाला तुम्ही फंडिंग करणार आहे, ज्यांना, ज्या इन्स्टिट्यूशनला फार फंडिंग मिळत नाही अशा इन्स्टिट्यूशनला, आणि त्यांच्यामध्ये ते नर्चरिंग करणं, त्याचं मॉनिटरिंग करणं, हे सगळं ट्रान्सपरंट असलं पाहिजे. देन वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग दॅट आर्टिकल अंडरलाईन इज दॅट वी नीड फंडिंग. म्हणजे सध्या इंडियाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडिंग बघितलं, इट इज ओनली 0.7% ऑफ इंडिया GDP, विच इज लोअर दॅन ब्रिक्स कंट्रीज. म्हणजे चायनाचं 2% आहे, ब्राझील 1%, साऊथ आफ्रिका 0.8%, USA 2.8% अँड ग्लोबल ॲव्हरेज 1.8%. सो तुम्ही हे थोडंसं असं दाखवू शकता वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने की इंडियाचं बेसिकली लेस आहे. सो डायग्रामॅटिकली पण ते दाखवू शकता जेणेकरून ते आणखी अपिलिंग वाटेल. फक्त असं लिहिलं की इंडियाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचं फंडिंग कमी आहे 0.7%, तर त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुम्ही आणखी काही डाटा दुसऱ्या कंट्रीच्या कम्पॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी देऊ शकता. सो आता परत एकदा ह्याने इम्पॉर्टंट पॉईंट रेज केलाय. सी, आपलं आधीच फंडिंग कमी आहे आणि रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये प्रायव्हेट सेक्टर पण तितकं कॉन्ट्रीब्यूट करत नाही, आणि तुम्ही म्हणताय 70% आपण प्रायव्हेट सेक्टरकडून घेऊ. तर याच्यासाठीचं, हे सक्सेसफुल होण्यासाठीचं जे मॉडेल आहे त्याच्यावरती पूर्ण थॉट विचार झालेला आहे का, याच्यावरती हा आर्टिकलमध्ये काय केलेलं आहे, बेसिकली थोडी शंका उपस्थित केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे पैसे उभारणं इतकं सोपं राहणार नाही, आणि समजा नाही उभं झाले हे प्रायव्हेट सेक्टरकडून 70%, व्हॉट विल बी अदर अल्टरनेटिव्ह, त्याचा पण विचार करून ठेवला पाहिजे. So basically article is focusing that though this NRF is a very good idea and will lead to better research and development ecosystem in the country, we need good governance for making that model successful. So these were some of the articles or news items from today's Indian Express that were important. लोकसत्ता मधल्या काही महत्त्वाच्या न्यूज आपण बघूया. तर ऑलमोस्ट न्यूजपेपर सगळा अजित पवार, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी अशा न्यूज, पॉलिटिकल न्यूजने आहे.
आपण त्यांच्यावर फार काही लक्ष दिलं नाही पाहिजे. अँटी डिफेक्शन लॉ, 10th शेड्यूल वगैरे त्याच्यावर आपला फोकस पाहिजे, पण मेजरली ते आपल्या स्टॅटिक बुक मधून पण कव्हर होते, त्यामुळे त्या न्यूज मध्ये फार पडू नका. एक न्यूज महत्वाची आहे, जून मध्ये ग्रामीण बेरोजगारी 2 वर्षांवरील उच्चांकावर. सो कोणाचा रिपोर्ट आहे? सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमी. ही इन्स्टिट्यूशन किंवा ही एजन्सी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इकॉनॉमिकला जेव्हा डाटा लागेल GS3 साठी, तेव्हा ही इन्स्टिट्यूट खूप कामाला येते. तर जूनमध्ये किती होता इंडियाचा बेरोजगारी दर? इट वॉज 8.45%. कशामुळे तो वाढलाय? जूनमध्येच ग्रामीण बेरोजगारी का वाढली? कारण मे पर्यंत काय झालेलं आहे? पिकाची काढणी मे महिन्यात झालेली आहे. सो काढणी झाल्यानंतर मग बेसिकली काय ग्रामीण भागात दिसतं? सीझनल मायग्रेशन. सो रुरल एरिया मधलं सीझनल मायग्रेशन दाखवायला तुम्ही हा डाटा किंवा ही न्यूज वापरू शकता. देन अमेरिकी विद्यापीठातील वांशिक वैविध्य सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर जपले जाईल का? याच्या रिलेटेड इंडियन एक्सप्रेस मध्ये आधी न्यूज आली होती, जी आपण आधी शेअर केली होती न्यूजपेपर इम्पॉर्टंट आर्टिकल्स मधली, की बेसिकली काय झालेलं आहे, अमेरिकेमधले जे वेगवेगळे रेशियल ग्रुप्स आहेत त्यांना इक्वल किंवा इक्विटेबल रिप्रेझेंटेशन मिळावं, अमेरिकी विद्यापीठामध्ये त्यांचं पण रिप्रेझेंटेशन वाढावं, यासाठी अमेरिकेत ॲफर्मेटिव्ह ॲक्शन होती डिसएडव्हान्टेज सेक्शनच्या कंटेक्समध्ये. पण आता सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे, ते तशा प्रकारचं रिझर्वेशन ॲफर्मेटिव्ह ॲक्शन थांबवलेली आहे. सो रिझर्वेशनच्या कंटेक्समध्ये इंडियामध्ये पण परत परत न्यूज येत राहतात, त्याच्यावर चर्चा होत राहते की रिझर्वेशन असायला हवं की नको, इकॉनॉमिक सेक्शनला द्यायला पाहिजे की कशा बेसिसवर द्यायला पाहिजे. त्या कंटेक्समध्ये एकदा जस्ट गो थ्रू करून घ्या ह्याच्यामधून. याची काही नोट्स वगैरे काढण्याची गरज नाही, जस्ट गो थ्रू इट. सो दिस वॉज ऑल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर डिस्कशन. Thank you very much.